आज दिनांक 13 फेब्रुवारी 2026 हिंदू पंचांगाच्या अनुसार फाल्गुन पूर्णिमांत माढ अमांत महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आहे. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण 30 ठळक बातम्या पाहूया. राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांसाठी कर्ज पुनर्रचना निर्णय. राज्यातील सुमारे 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत पुनर्रचित कर्जावर पहिल्या वर्षी सवलतीचा व्याजदर लागू केला जाणार आहे. त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना तात्पुरता आर्थिक दिलासा मिळणार आहे. दुसऱ्या वर्षापासून मात्र नियमित व्याजदर आकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी पोर्टल सुरू. शासनातर्फे कर्जमाफी प्रक्रियेसाठी विशेष ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले असून त्यावर थकीत तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी योग्य माहिती वेळेत भरावी, अन्यथा योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला तब्बल 28,000 रुपये दर मिळाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे बाजारभाव तेजीत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून दरात चढ-उतार होत असताना हा दर शेतकऱ्यांसाठी समाधानकारक ठरला आहे. अतिवृष्टीग्रस्त विहिरींसाठी 15,000ची मदत. राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 644 विहिरींच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यात निधी वितरित करण्यात आला आहे. प्रति विहीर 15,000 रुपये प्रमाणे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील 1724 विहिरींचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. बोगस बियाणे प्रकरणात नुकसान भरपाईची मागणी. जळगाव जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. एआयच्या मदतीने अचूक हवामान अंदाज. शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती मिळावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आधारित प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पेरणी, फवारणी आणि काढणी यासंबंधी योग्य निर्णय घेणे सुलभ होणार आहे. हवामानातील अचानक बदलांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत होणार आहे. धान खरेदी रखडली, 6814 शेतकरी प्रतीक्षेत. उद्दिष्ट पूर्ण न झाल्यामुळे 6814 शेतकऱ्यांची धान खरेदी रखडल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तात्काळ खरेदी प्रक्रिया सुरू करून पैसे देण्याची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीन व तुरीच्या दरात घसरण. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन आणि तुरीच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. सोयाबीनचे दर 5,000 रुपयांपर्यंत खाली आले असून तुरीचा दर 8,200 रुपयांवर पोहोचला आहे. दरातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आंबा मोहर गळतीची समस्या. दिवसाचे ढगाळ वातावरण आणि रात्रीची थंडी यामुळे आंब्याच्या झाडांवरील मोहर गळण्याची समस्या वाढली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. तज्ज्ञांनी योग्य औषध फवारणी व व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. कापूस खरेदी. 11.98 लाख क्विंटल खरेदी. राज्यात आत्तापर्यंत 11.98 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. प्रति क्विंटल 81,000 रुपये दर जाहीर करण्यात आला असून 80% शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला आहे. उर्वरित शेतकरी योग्य दराच्या प्रतीक्षेत आहेत. हळदीच्या दरात मोठी घसरण. मागील महिन्यात हळदीला 20 ते 22,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र सध्या हा दर घसरून 13 ते 14,000 आला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि कमी भावामुळे हळद उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 112 कोटींचे धान चुकारे लवकरच. शासनाकडून 112 कोटी रुपयांचे धान चुकारे लवकरच वितरित करण्यात येणार आहेत. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 70,000 पदांसाठी नोकर भरती. राज्यात लवकरच 70,000 पदांसाठी नोकर भरती जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून शेतकरी कुटुंबांनाही आर्थिक आधार मिळणार आहे. कर्जमाफी घोषणेचा परिणाम. बँक वसुली शून्य. कर्जमाफीच्या घोषणेमुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्जफेड थांबवली असून बँकांची वसुली जवळपास शून्यावर आली आहे. त्यामुळे बँकिंग व्यवस्थेवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाने यावर स्पष्ट धोरण जाहीर करण्याची गरज व्यक्त होत आहे. पीक विमा थकीत, तातडीने द्यावा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम तातडीने देण्याची मागणी केली आहे. हजारो विमाधारक शेतकरी प्रतीक्षेत असून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कांदा काढणी खर्च वाढला, दर घटले. यंदा कांद्याचा काढणीचा खर्च वाढला असून बाजारात दर मात्र कमी मिळत आहेत. त्यामुळे खर्च भरून निघणेही कठीण झाले आहे. निर्यातबंदी कायम असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. ज्वारी खरेदी पुन्हा सुरू. शासनाने ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. मागील काही आठवड्यांपासून खरेदी ठप्प होती. अतिवृष्टी नुकसान भरपाई 78 कोटी निधी. खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी 78 कोटी 13 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र अजूनही 80,000 शेतकरी प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात आले आहे. लाडकी बहीण योजना अखेर 3,000 रुपये.
लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्याच खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. केवायसी पूर्ण करून निकषात बसणाऱ्या महिलांना पैसे दिले जाणार आहेत. दरम्यान या महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे असे मिळून 3,000 रुपये मिळणार असल्याचे सांगितले जाते. शेअर मार्केटमध्ये आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सेन्सेक्स तब्बल 550 अंशांनी खाली आला असून थेट 83,674 अंशांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीमध्ये 146 अंशांची घसरण झाली असून 25,807 अंशांवर ते बंद झाले आहे. दरम्यान लेन्सकार्ट, हिंदुस्थान कॉपर, SBIN आणि LIC यांच्या शेअरमध्ये आज वाढ नोंदवण्यात आली आहे. तर BSE आणि TCS, इन्फोसिस यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. 2027च्या वनडे वर्ल्ड कपबाबत माजी कॅप्टन रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. साऊथ आफ्रिकेत होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाऊन मला ट्रॉफी जिंकायची आहे, असे रोहित म्हणाला. वनडे वर्ल्ड कपला पाहून मोठा झालो. त्यावेळी दुसरा कोणताच वर्ल्ड कप नव्हता. मला वनडे वर्ल्ड कप जिंकायचा आहे. त्यासाठी मी पूर्ण मेहनत ताकद लावायला तयार आहे, असेही तो म्हणाला. राज्य सरकार नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. आठवड्यातून 48 तास काम केल्यास कर्मचाऱ्यांना 3 दिवस भरपगारी सुट्टी मिळू शकते. मालक आणि कामगारांच्या सहमतीने कामाचे तास ठरवता येतील. तसेच महिलांना रात्रपाळीत कामाची मुभा असून कंपन्यांना पाळणाघराची व्यवस्था करावी लागेल. वेतन न दिल्यास 50,000 रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूदही या नवीन नियमावलीत करण्यात आली आहे. लवकरच हे नियम लागू होऊ शकतात. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी बुधवारी संसदेत राईट टू रिकॉलचा उल्लेख केला आहे. ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये जर एखादा नेता आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसेल तर त्याचा कार्यकाळ संपण्याआधी त्याला पदावरून हटवता येतं. अमेरिका, कॅनडा आणि स्वित्झर्लंडसह जगातील 24पेक्षा जास्त देशात ही व्यवस्था लागू आहे. तुम्हाला काय वाटतं, भारतातही अशी व्यवस्था लागू हवी का? सोन्याचे भाव आज 1200 रुपयांनी खाली आले असून मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रामसाठी 1,58,000 रुपयांवर आले आहेत. तर 22 कॅरेट सोने 1,45,000 आणि 18 कॅरेट सोने 1,18,000 रुपयांवर आहे. तर चांदी 5,000 महाग झाली असून किलोमागे चांदीचे भाव 2,95,000 रुपये झाले आहेत. शेतकरी संघटनांसह अनेक कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची घोषणा केल्यामुळे उद्या भारतात अनेक सेवा विस्कळीत झाल्याची शक्यता आहे. उद्या अनेक भागात सरकारी बँका, सरकारी कार्यालये, दुकाने किंवा बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक आणि काही शाळा किंवा महाविद्यालय बंद राहण्याची शक्यता आहे. तर रुग्णालये, खासगी कार्यालये, विमानतळ, ATM आणि इतर आवश्यक सेवा खुल्या राहतील. एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही माहिती दिली असून विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता हे स्मार्ट कार्ड अनिवार्य राहणार आहे. रोखविरहित व्यवहार आणि पारदर्शकतेसाठी महामंडळाने मे ईबेक्स आणि NSDL पेमेंट बँकेशी करार केला आहे. लवकरच सर्व आगारात नोंदणी सुरू होणार असून सवलतींची अचूक नोंद या कार्डद्वारे केली जाणार आहे. रेल्वेने 2 वंदे भारत गाड्यांच्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने सांगितले, ट्रेन क्रमांक 20,981-82 उदयपूर सिटी आग्रा कॅन्ट उदयपूर सिटी वंदे भारत एक्सप्रेस 15 फेब्रुवारी 2026 पासून बंद केली जाईल आणि ट्रेन क्रमांक 20,979-80 उदयपूर सिटी जयपूर उदयपूर सिटी वंदे भारत एक्सप्रेस 14 फेब्रुवारी 2026 पासून बंद केली जाईल. त्याचबरोबर नवीन वंदे भारत ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून 3ही दलांसाठी विविध प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये फ्रान्सकडून 114 राफेल विमाने आणि अमेरिकेकडून 6 अतिरिक्त P-8I सागरी देखरेख आणि पाणबुडी विरोधी युद्ध विमाने खरेदी करण्याचा समावेश आहे. सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जानेवारी 2026चा महागाई डेटा जाहीर केला आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की गेल्या महिन्यात कोणत्या 5 वस्तूंमध्ये सर्वाधिक महागाई दिसून आली आहे. यामध्ये चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत 159.67% वाढ झाली आहे. त्यानंतर टोमॅटो 64.80%, खोबरे 47.18%, सोने हिरे प्लॅटिनम दागिरी 46.77% आणि खोबऱ्याचे तेल 40.44% वाढ झाली आहे.